नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. ऑन दी कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. म्हणजे सुरुवातीला फ्लायओव्हर ब्रिजचं बांधकाम करण्यासाठी 320 वर्कर होते. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. 25% वर्करमध्ये प्रत्येक वर्षी वाढ करण्यात आली. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. तर 2 वर्षांनी ते बांधकाम करण्यासाठी टोटल वर्कर किती होते ते आपल्याला काढायचे. सोडूया. उत्तर आन्सर गिवन डाटा. प्रश्नामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊया. गिवन डाटा. नंबर ऑफ वर्कर्स दिलेत. नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे पी दिलेलं आहे, त्याला आपण पी गृहीत धरू. असं इथं अमाऊंट दिली नाही, त्याऐवजी वर्कर दिलेत पीच्या स्वरूपात. रेट दिलेला आहे, रेट ऑफ वर्कर्स इंक्रीज. आर ने इंडिकेट करू, तो दिलाय 25% पर इयर. प्रत्येक वर्षी 25% इंक्रीज करायचेत वर्कर. ओके. पर इयर. इयर दिले आपल्याला 2 इयर, म्हणजे यांची व्हॅल्यू दिलेली आहे 2 इयर. आणि टोटल नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स किती आहेत ते काढायचं आपल्याला. म्हणजे अमाऊंट काढायची आपल्याला. म्हणजे अमाऊंटसारखं होईल. इथं फक्त किमती दिले नाही, पैसे दिलेले नाहीत, रुपये दिले नाही, व्हॅल्यू दिली नाही, तर आपल्याला अशा स्वरूपात गणित दिलेलं आहे. म्हणजे पी याला गृहीत धरलं, रेट दिलेला आहे, ड्युरेशन दिलेलं आहे, तर अमाऊंट काढली म्हणजे नंबर ऑफ वर्कर मिळून जातील आपल्याला. वी नो अमाऊंटचाच फॉर्म्युला. वी नो ए इक्वल टू पी ऑफ 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. पीची व्हॅल्यू 320 किमती टाकून देऊ. 1 प्लस आर 25 अपॉन 100. यांची व्हॅल्यू 2. 320 गुणिले, सोडून घेऊ, तिरपा गुणाकार 100 प्लस अपॉन 100. ओके. 320 गुणिले 125 ॲडिशन अपॉन 100 रेज टू 2. ओके. स्क्वेअर आहे म्हणून याला आपण 2 वेळेस लिहू. इंटू 125 अपॉन 100. कॅल्क्युलेशन करू. काटाकाटी करण्यामध्ये 25 न भाग देऊ. 25 चोक 100. 25 5 125. 25 चोक 100. 25 5 125. बरोबर आहे. 4 ने इकडे भाग जाईल आता. 4 1 4, 4 8 32. 0 ॲज इट इज. पुन्हा 4 न जाईल. 4 1 4, 4 2 8, 0. म्हणजे 20 इंटू 5 इंटू 5 एवढीच व्हॅल्यू राहील आपली याची. देअरफॉर ए इक्वल टू 100 500 500. ओके. याची व्हॅल्यू मिळाली. याची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स ही व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर हेन्स
hence number of workers will be 500 after 2 years. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.